नमस्कार मंडळी, तर मी रमा रुक्मान आपल्या सर्वांचे आजच्या आपल्या आनंदी पारिजातच्या नवीन भागामध्ये खूप खूप स्वागत करते। तर मागच्या महिन्यापासून आपण संकष्ट चतुर्थीची एक नवीन सिरीज ही चालू केलेली आहे। तर प्रत्येक महिन्यामध्ये जी संकष्ट चतुर्थी येते तिला एक विशेष असे नाव दिलेले आहे आणि त्यामागे दडलेली आहे एक पौराणिक कथा। तर जानेवारी महिन्यामध्ये एक सुवर्ण संधी आपल्या सर्वांना ही चालून आलेली आहे, ती म्हणजे ज्याही भक्तांचे काही कारणामुळे संकष्ट चतुर्थीचे व्रत हे खंडित झालेले आहे आणि त्यांना ते नव्याने सुरू करायचे असेल तर बघा, वर्षाच्या सुरुवातीलाच जी संकष्ट चतुर्थी आलेली आहे ती अंगारक योगामध्ये आलेली आहे, म्हणजे अंगारकी संकष्टी आलेली आहे। तर त्यामुळे ज्यांनाही नवीन संकष्ट चतुर्थीचे व्रत सुरू करायचे असेल किंवा ज्यांचे खंडित झालेले आहे त्यांना पुन्हा सुरू करायचे आहेत, ते जानेवारी पासून या संकष्टीपासून हे व्रत सुरू करू शकतात। तर ही जी संकष्ट चतुर्थी आहे ती पौष महिन्यामध्ये येत आहे, तर त्या संदर्भातली आता आपण माहिती ही जाणून घेऊयात। चला तर मग। तर मंडळी 2026 मध्ये 6 जानेवारी रोजी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी, जिला आपण सकट चौथ म्हणून सुद्धा ओळखतो, तर ही चतुर्थी ही गणेशाच्या जन्माशी आणि संकट निवारणाशी जोडलेली आहे। तर मंडळी, या संकष्ट चतुर्थीची आता आपण एक पौराणिक कथा जाणून घेणार आहोत। एकदा पार्वती देवी स्नान करत असताना त्यांना संरक्षणासाठी कोणीतरी हवे होते। त्यांनी आपल्या अंगावरील उटण्याच्या मातीचा गोळा बनवून त्यात प्राण फुंकले आणि एक बालक तयार केले आणि त्याला पहारा देण्यासाठी सांगितले। जेव्हा भगवान शंकर आले तेव्हा बालकाने त्यांना अडवले, हे न कळता की ते त्याचे पिताच आहेत। त्यामुळे भगवान शंकर आणि गणेशामध्ये युद्ध झाले, ज्यात भगवान शंकरांनी गणेशाचे शिर हे कापले। त्यानंतर आपल्या पुत्राचा मृत्यू पाहून पार्वती देवी ह्या खूप क्रोधित झाल्या आणि त्यांनी रौद्र रूप हे धारण केले। तेव्हा भगवान शंकरांनी आपली चूक सुधारण्यासाठी गणेशाच्या धडावरती हत्तीचे शिर लावून त्यांना पुन्हा जिवंत केले आणि ह्या घटनेनंतर आपण गणेशाला गणपती आणि संकटहर्ता असे म्हटले जाऊ लागले। तर मंडळी, आता आपण अंगारक ऋषींची कथा ही जाणून घेणार आहोत। पृथ्वी देवीचा पुत्र अंगारक ऋषी हे गणेशाचे मोठे भक्त होते। ते नेहमी गणेशाची पूजा करत असत। त्यांनी पौष कृष्ण चतुर्थीला गणेशाची पूजा केली। गणेशाने त्यांना वरदान मागण्यास सांगितले। अंगारकांनी आपली इच्छा व्यक्त केली की त्यांचे नाव गणेशाच्या नावाशी जोडले जावे। तेव्हापासून या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात। तर मंडळी, जानेवारी 2026 मध्ये जी संकष्ट चतुर्थी येणार आहे तिला आपण सकट चौथ असे सुद्धा संबोधतो। याचे महत्व असे आहे की या दिवशी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत काही जण निर्जला व्रत सुद्धा ठेवतात। गणपतीला फुले, दुर्वा, मोदक ह्या गोष्टी अर्पण केल्या जातात आणि हे व्रत केल्यामुळे संतान सुख, समृद्धी आणि सर्व प्रकारच्या बाधा ह्या दूर होतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःख ही दूर होतात अशी सुद्धा श्रद्धा आहे। चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊन हे व्रत पूर्ण केले जाते। आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे गणपतीच्या पूजनामध्ये तुळशीचा कधीही वापर करू नये। तसेच काळ्या रंगाचे कपडे हे चतुर्थीच्या दिवशी घालणे हे टाळावे। याशिवाय तुम्ही पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र हे या दिवशी परिधान करू शकता। तर मंडळी, हिंदू कॅलेंडरनुसार भगवान गणेशाला समर्पित चतुर्थी व्रत हे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला हे पाळले जाते। कृष्ण पक्षातील चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते, तर शुक्ल पक्षातील चतुर्थी ही विनायकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते। तर मंडळी, आता आपण अजून एक पौराणिक कथा या संकष्ट चतुर्थीबद्दल जाणून घेणार आहोत। तर मंडळी, भगवान गणेशाने एकदा चंद्राला श्राप दिला होता की त्याच्या अहंकारामुळे त्याला अपमानित व्हावे लागेल। कथा अशी आहे की गणेश त्याच्या वाहनावर उंदरावर बसून प्रवास करत होते। वाटेत उंदीर अडखळला आणि पडला, ज्यामुळे भगवान गणेशही खाली पडले। हे पाहून चंद्र हसला। गणेशाला त्याचे हास्य हे अपमानास्पद वाटले आणि त्याने चंद्राला श्राप दिला की जो कोणीही त्याच्याकडे पाहिल त्याच्या
माथ्यावरती खोटा कलंक लागेल. चंद्राला आपली चूक कळली आणि त्याने गणेशाची माफी मागितली. गणेशाने आपल्या उदारतेचे प्रदर्शन करत त्यांना एक उशाप सुद्धा दिला की हा श्राप फक्त भाद्रपद शुक्ल चतुर्थीलाच प्रभावी राहील आणि जो कोणी भक्त गणेशाची पूजा करेल आणि संकष्ट चतुर्थीला चंद्र पाहिल ते त्याच्या सर्व पापांपासून त्याला मुक्त करतील. तर अशा प्रकारे शापांपासून मुक्तता आणि सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी हे व्रत महत्वाचे ठरते. तर ही जी संकष्ट चतुर्थी पौष महिन्यात येते तिला आपण लंबोदर संकष्ट चतुर्थी असे म्हणतो. तर धार्मिक श्रद्धेनुसार हे चतुर्थीचे व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख ही दूर होतात, सुख समृद्धी आपल्याला मिळते आणि श्रद्धेने आणि भक्तीने हे जर व्रत केले तर भगवान गणेश आपल्या भक्तांना सर्व कार्यामध्ये यश मिळवून देतात. तसेच हे व्रत केवळ आध्यात्मिक कल्याणच नाही तर मानसिक आणि शारीरिक शांती देखील प्रदान करते अशी भाविकांची श्रद्धा आहे. तर मंडळी, हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुढल्या भागात भेटूया अशाच नवनवीन विषयांसह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.